वेअरहाऊसमध्ये अचानक अंधार पसरतो. काही क्षण काहीच दिसत नाही. सिया घाबरलेल्या आवाजात म्हणते, "आर्यन, काही दिसत नाहीये." समीर लगेच म्हणतो, "शांत रहा, हलू नका." आर्यन डोळे बंद करून विचार करतो. तो हळू आवाजात म्हणतो, "हा त्यांचा प्लॅन आहे, आपल्याला घाबरवण्याचा." तेवढ्यात दूर कुठेतरी एक छोटा प्रकाश दिसतो. समीर म्हणतो, "तिकडे काहीतरी आहे." ते तिघे हळूहळू त्या दिशेने चालायला लागतात. अचानक गोळीबाराचा आवाज येतो. सिया दचकते. समीर म्हणतो, "खाली वाका." तिघेही जमिनीवर बसतात. आर्यन आजूबाजूला पाहतो. तो म्हणतो, "आपल्याला इथून बाहेर पडायचंय, आत्ताच." समीर पटकन आजूबाजूची जागा तपासतो. तो म्हणतो, "या बाजूला एक एक्झिट आहे." आर्यन म्हणतो, "चला." ते तिघे त्या दिशेने धावायला लागतात. पण तेवढ्यात समोर काही लोक उभे दिसतात. ते त्यांना थांबवतात. सिया म्हणते, "आता काय?" आर्यन शांतपणे म्हणतो, "मी सांभाळतो." तो पुढे जातो आणि अचानक तो त्यांच्यावर हल्ला करतो. समीरही त्याला साथ देतो. दोघे मिळून त्यांना खाली पाडतात. सिया पटकन पुढे येते. ती म्हणते, "लवकर चला." ते एक्झिटपर्यंत पोचतात. दार बंद असतं. समीर म्हणतो, "हे लॉक आहे." आर्यन आजूबाजूला पाहतो. तो म्हणतो, "थांब." तो भिंतीवर एक स्विच पाहतो. तो ते दाबतो. दार हळूहळू उघडायला लागतं. ते तिघे बाहेर पडतात. बाहेर थंड हवा असते. ती थोडा वेळ थांबतात. सिया श्वास घेत म्हणते, "आपण वाचलो." समीर म्हणतो, "थोडक्यात." आर्यन शांतपणे मागे पाहतो. तो म्हणतो, "नाही, हा शेवट नाही. हा फक्त सुरुवात आहे." तेवढ्यात त्याच्या फोनवर पुन्हा मेसेज येतो. तो स्क्रीन पाहतो. त्यात फक्त एकच लाईन असते, "गुड मूव्ह." तिघेही एकमेकांकडे पाहतात. कारण त्यांना कळतं, मास्टर अजूनही त्यांच्यावर नजर ठेवून आहे. आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे, मास्टर त्यांच्यावर कसा लक्ष ठेवतोय आणि पुढचं पाऊल काय असणार आहे? खेळ अजून संपलेला नाही. पूर्ण स्टोरी ऐकण्यासाठी स्टोरी बॉक्स मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.